अ, कोविडच्या नंतर लहान मुलांमध्ये जास्त करून एम-आय-एस दिसत होतं. एम-आय-एसमध्ये तुम्ही असं समजू शकता की एक मल्टी इन्फ्लेमेटरी सिंड्रोम म्हणजे ज्यामध्ये कोविडच्या काही दिवसाच्या नंतर पेशंटचा कुठे ना कुठे मल्टी सिस्टम इन्व्हॉल्वमेंट होणं म्हणजे हार्ट म्हणा, लंग्स म्हणा, लिव्हर म्हणा, किडनी म्हणा, एक प्रकारे इन्व्हॉल्व होणं, एक मल्टी सिस्टम इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये होऊन पेशंटची कंडिशन बघता बघता सिरियस होणं, याला तुम्ही एक साधारणपणे एम-आय-एस म्हणू शकता. एम-आय-एस नॉर्मली कोविडच्या काही दिवसाच्या नंतर येणं चालू होऊन जातं. सुरुवात नॉर्मल तापापासून होते, मुलांची ॲक्टिव्हिटी डाऊन होते आणि बघता बघता पेशंटची कंडिशन सिरियस होणं चालू होऊन जातं. एम-आय-एस हा कोविडच्या नंतरचा आलेला पिडियाट्रिकच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आलेला एक सिंड्रोम होता. तो आता बहुतांशी कमी झालेला आहे. सध्या जे चालू आहे त्यामध्ये एक डेंग्यू लाईक इलनेस सर्वसाधारणपणे सगळीकडे दिसतंय. व्हायरल आणि डेंग्यू सध्या हा पोस्ट कोविड आता दिसतोय. म्हणजे एक प्रकारे व्हायरलचा चढउतार ताप, डेंग्यू सदृश्य लक्षणं, कधी डेंग्यूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असतो, कधी डेंग्यूचा रिपोर्ट निगेटिव्ह असतो. पण कुठे ना कुठे व्हायरलचे सगळे सिम्पटम्स राहतात आणि हे सगळे सिम्पटम्स असे आहेत की रूटीन ट्रीटमेंटला जे आपल्याला प्रतिसाद देत नाहीये अशी सगळी ट्रीटमेंट आता सध्या आपल्याला करावी लागते आहे. म्हणजे चढउतार तापासोबत कुठे ना कुठे मुलांना एक सर्दी खोकला राहतो, चढउतार तापासोबत मुलांमध्ये पोट दुखतं आहे, उलट्याचं प्रमाण आहे, लुस्तपणा आहे, सगळे व्हायरलचे सिम्पटम्स आणि हा व्हायरल कुठे ना कुठे डेंग्यू सदृश सध्या आजच्या तारखेला आहे आणि हा नॉर्मल ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नाही आहे. त्याच्यामुळे आपण जर लवकर डॉक्टरकडे आलो, लवकर ट्रीटमेंट चालू केली तर अगदी ॲडमिट होण्यापर्यंत वेळ येत नाही. आपण एक बेसिक लाईन ऑफ ट्रीटमेंटमध्ये बऱ्यापैकी या पेशंट्सला कव्हर करू शकतो. पण याच्यामध्ये मुलांची रोगप्रतिकार शक्ती जर व्यवस्थित आहे, वेळच्या वेळी आपण मुलांना लहान मुलांना व्हॅक्सिनसाठी दिलेले असतील तर या निमोनियापासून आपण त्यांना वाचवू शकतो असं समजून चला. बहुतांशी काय होतं की जेव्हा मुलं आजारी पडतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे मुलांची व्हॅक्सिन्स राहून गेले होते. तर वेळच्या वेळी आपण मुलांची व्हॅक्सिन्स खास करून आता इन्फ्लुएन्झाची लस, निमोनियाची लस जर आपल्या मुलांचे राहून गेले असतील तर ते वेळच्या वेळी पूर्ण करणं आवश्यक आहे. व्हॅक्सिनेशन हे तुमच्या इम्युनिटीला बूस्टअप करतं आणि मुलांची इम्युनिटी जर चांगली असेल तर बहुतांश याच्यामध्ये आपण कसं या आजारपणावरती कमी औषधांनी मात करू शकतो असं समजून चला तुम्ही. आणि मुलांमध्ये जर रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर मुलांमध्ये कसं तुम्हाला डाएट त्यांचं चांगलं ठेवणं आवश्यक आहे. आणि खास करून आपण जसं एक पूरक आहार, सकस आहार म्हणतो, तो जर व्यवस्थित दिला गेला तेवढा प्रॉब्लेम होत नाही. पॅकेट फूड, जंक फूड जे आहे ते अवॉइड करणं आवश्यक आहे. बाहेरच्या खाण्याने पुष्कळ आजारपण वाढण्याची शक्यता असतं. घरचं जेवण व्यवस्थित चांगलं चालू आहे मुलांच्या सवयीपासून पहिल्यापासून त्यांना व्यवस्थित त्यांच्या मेंटेन असतील तर पुढे जाऊन मुलांची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते आणि एवढा त्रास होत नाही त्याच्यामध्ये. व्हॅक्सिनेशन इम्पॉर्टंट आहे अशा ह्याच्यामध्ये असं समजून चला. पावसाळ्यामध्ये असं समजून चला की आजारपण वाढण्यामागचं कारण म्हणजे कसं असतं की तुमचा आजूबाजूला सभोवताली जर व्यवस्थित तुमचं वातावरण मेंटेन नसेल, म्हणजे आता नाल्या उघड्या आहेत, घाण पाणी आहे, पावसाचं पाणी जमा होत आहे, कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टी तुमचा रोगराई पसरण्याकरता कारणीभूत ठरतात. म्हणजे आपला परिसर स्वच्छ ठेवला, आपल्या परिसरामध्ये कुठे घाण पाणी जमा नाही होऊ दिलं, इव्हन पावसाळ्याचं पाणी सुद्धा जमा नाही होऊ दिलं तर त्याच्यापासून कसं डासांची जी उत्पत्ती येते, जे फंगल आजारपण जे राहतात मुलांमध्ये येऊ शकतात ते आपण त्यांना प्रिव्हेंट करू शकतो. त्या वेळच्या वेळी जर तुमच्या परिसरामध्ये तुम्ही जर साफसफाई चांगली ठेवली आहे, अगदी आपल्या घरापासून सुद्धा तुम्ही जर काळजी घेतली की घरामध्ये कुठे पाण्याचा साठा नाही होऊ दिला, घरी आपल्याकडे कूलर असतात, नॉर्मली कूलरमध्ये पाणी जमा असतं तर कूलरची टाकी तुम्ही साफ ठेवली, कुठे असं पाणी एका ठिकाणी 7 दिवसापेक्षा जास्त जमा नाही ठेवलं ताकि मच्छर त्यामध्ये तयार नाही व्हायला पाहिजे, कुठे असं इन्फेक्शन तयार होणारे जे रोगकीटाणू असतात ते आपल्या परिसरामध्ये कुठे राहणार नाही तिथं काळजी घेतली तर आपलं काम सोपं होऊन जाईल. मुलांना त्या पद्धतीने तुम्ही सूचना दिल्या, फुलबाईचे कपडे घालायला सांगितले, मच्छर चावणार नाही याची काळजी घेतली तर आपण बऱ्याचशा आजारपणामध्ये मात करू शकतो. पण सुरुवात आपल्या घरापासून, आपल्या परिसरापासून आणि जर स्वच्छता जर चांगली ठेवली तर पुढे जाऊन त्रास आपला कमी राहील असं समजून चलू आपण याच्यामध्ये. नाही, याला सर्वसाधारणपणे आपण एक डेंग्यू सदृश्य आजारपण म्हणतो. जसं मी आता मगाशीच सांगितलं की जरी मच्छर चावल्याने जर आजारपण होत असलं तरी सुद्धा सगळे लक्षणं जसे का व्हायरल आजारपणामध्ये राहतात सेम त्याच पद्धतीने राहतात. याच्यामध्ये कसं राहतं, चढउतार ताप राहतो, मुलांमध्ये कुठे ना कुठे थोडंसं पोट दुखणं, जेवायची इच्छा न होणं, उलट्यांचं प्रमाण वाढतं आणि बघता बघता मुलांमध्ये थोडंसं मुलांची कंडिशन डाऊन होणं, जेवण कमी होणं, हे सगळी लक्षणं त्यामध्ये राहतात. डेंग्यू कधी कधी पॉझिटिव्ह राहू शकतो, डेंग्यू निगेटिव्ह पण राहू शकतो. पण हा व्हायरल बेसिकली तुमच्या प्लेटलेट्सला कमी करतो. प्लेटलेट्सचं प्रमाण जास्त कमी झालं तर मुलांमध्ये त्रास वाढण्याची शक्यता राहते. पण सर्वसाधारणपणे लक्षात घ्यायचं आहे की या सगळ्या आजारपणामध्ये मुलांचं हायड्रेशन मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मुलांचा खाणंपिणं व्यवस्थित असायला पाहिजे. त्यांना तुम्ही घरच्या घरी ओआरएस सप्लिमेंटेशन देऊ शकतात. त्यांचं डाएट जर चांगलं मेंटेन राहिलं, वेळच्या वेळी तापाकरता औषधं दिले आणि अगदी ताबडतोब अँटीबायोटिक चालू न करता थोडंसं वेट अँड वॉच करून डॉक्टरच्या सल्ल्याने जर ट्रीटमेंट घेतली
तर प्रत्येक डेंग्यू पेशंटला तुम्हाला ॲडमिटची गरज नाही पडत. प्रत्येक डेंग्यू पेशंटमध्ये प्लेटलेटचा प्रॉब्लेम होत नाही. काळजी जेव्हा घेतल्या जात नाही, स्टेज जेव्हा वाढते, तेव्हाच प्रॉब्लेम्स होतो. आणि तुम्हाला जाणवतंय की मुलाची ॲक्टिव्हिटी डाऊन होते आणि कुठे ना कुठे मुलांमध्ये असं समजून चला की त्यांचं खाणं-पिणं कमी होतंय, डोळ्यामध्ये झोप जास्त राहते, अंगावरती लाल-लाल चट्टे येतात आहे. की डेफिनेटली डॉक्टरचा सल्ला घेऊन त्याचं पुढची ट्रीटमेंट चालू करणं आवश्यक आहे. तिला आपण एक सर्वसाधारणपणे डेंग्यू सदृश्य आजारपण म्हणू, जे सध्या सगळीकडे साथीसारखं पसरलेलं आहे. पण वेळेत लक्षात आलं, वेळेत ट्रीटमेंट जर व्यवस्थित घेतली, तर प्रत्येक पेशंटला ॲडमिटपर्यंत हा त्रास होत नाही. आणि जितकं तुम्हाला एक दुसऱ्या लाटेमध्ये कोविडबद्दल जसं टेन्शन होतं, तितकं डेंग्यूच्या बाबतीमध्ये टेन्शन नाही आहे. त्याच्यामध्ये काळजी जर व्यवस्थित घेण्यात आली, तर आपण अगदी घरच्या घरी ट्रीटमेंट मुलांची कव्हर करू शकतो. अरे बापरे! ते तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. सध्या आता 1.5 ते 2 वर्ष झाले मुलांचं प्रॅक्टिकली. जसं आधी मुलं शाळेत जात होते, रुटीन त्यांचं एक नॉर्मल होतं. त्याची सगळी फिजिकल ॲक्टिव्हिटी मुलांची एकदम डाऊन झालेली आहे. फिजिकल ॲक्टिव्हिटी डाऊन झाल्यामुळे कसं आहे, स्थूलपणा, जेवणाच्या सवयी मुलांच्या बदललेल्या आहेत, कॅलरी इनटेक मुलांचा जास्त वाढलेला आहे. तर याच्यामुळे कसं आहे, ओबेसिटी तयार होते आहे, मुलांची फिजिकल ॲक्टिव्हिटी डाऊन होते आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी त्यांचे एक लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आपण जे म्हणतो, ते सुद्धा मुलांमध्ये जास्त करून पाहण्यामध्ये येतात आहे. यामध्ये तुम्ही असं लक्षात घ्या की मुलांमध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी चांगली ठेवण्याकरता थोडंसं मुलांमध्ये एक रेग्युलर व्यायामाचं महत्त्व आणि आई वडिलांनी जर मुलांसोबतच व्यायाम करणं चालू केलं, तर मुलांना त्याचं महत्त्व जास्त पटेल. एक सिंपल एक्सरसाइजेस जे असतात, त्या सिंपल एक्सरसाइजपासून सुरुवात जरी केली, एक साधारणपणे 10 सूर्यनमस्कार सुद्धा रोज मुलांना करायला लावले, तर मुलांची फिजिकल ॲक्टिव्हिटी चांगली इम्प्रूव्ह होऊन जाईल. त्यांना पॅक्ड फूडपेक्षा, टीन फूडपेक्षा घरच्या सकस आहाराबद्दल, एक नॉर्मल डाएटबद्दल त्यांना महत्त्व सांगितलं, तर याच्यामध्ये कसं मुलांमध्ये पुष्कळसं त्याची जागरूकता तयार होऊन जाईल. म्हणजे जंक फूड खाणं कमी करून एक नॉर्मल डाएटवरती आणणं, मुलांची फिजिकल ॲक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करणं, डेली एक्सरसाइजेस त्यांच्याकडनं करून घेणं आणि सिंपल हसत खेळत ॲक्टिव्हिटीज करता येतात. पण पॅरेंट्सनी जर सतर्क राहून, पॅरेंट्सनी त्याबद्दलचं महत्त्व जाणून तसं त्या महत्त्व मुलांना पटवून दिलं, तर ते जास्त फायद्याचं राहील त्यांच्याकरता. म्हणजे हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स जे आजकाल मोठ्यांमध्ये होते, ते लहान मुलांमध्ये दिसतात आहे, ते आपण बहुतांशी टाळू शकतो. बहुतांशी टाळू शकतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने बहुतांश डॉक्टर्स लोकांना कोरोना कसं हँडल करायचं हे चांगलं शिकवलेलं आहे. म्हणजे आता मी असं म्हणेन की रामटेकसारख्या लहान ठिकाणी दुसऱ्या लाटेकरता आम्ही पण तयार नव्हतो. पण ज्या पद्धतीने दुसरी लाट आली, ज्या पद्धतीने पेशंट्स आले, आम्हाला स्वतःला तशी तयारी करून घ्यावी लागली आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांचा हॉस्पिटल अप टू डेट करून, म्हणजे जसं एक ऑक्सिजन सप्लाय असायला पाहिजे, आपल्याकडे 20 सप्लाय असायला पाहिजे, त्या लेवलवरती हॉस्पिटलला आणून आपण त्या अनुषंगाने बऱ्याच अंशी ट्रीटमेंट त्याच्यामध्ये रामटेकसारख्या ठिकाणी सुद्धा व्यवस्थित लेवलवरती कव्हर करू शकलो. तर तिसऱ्या लाटेमध्ये फक्त मुलांवरतीच होणार आहे असं नाही आहे. तर तिसऱ्या लाटेवरती जेव्हा केव्हा येईल, मोठ्यांवरती, लहान मुलांवरती पण राहू शकतं. सध्या तरी काळजी करण्याची स्थिती नाही आहे. पण वॅक्सिन्स घेणं आणि आता लहान मुलांच्या वॅक्सिन्सवरती पण आता लवकरच आपल्याला ती गुड न्यूज कळणार आहे की वॅक्सिन चालू होणार आहेत. तर जेव्हाही वॅक्सिन्स रिलीज होतील, तर त्यावेळेला वॅक्सिन्स कव्हर करून घेणं आणि आपण असं समजून चालू की त्या वॅक्सिनच्या व्यतिरिक्त काळजी जर आत्तापासूनच घेतली, तर तिसरी लाट तितकी दुसऱ्या लाटेसारखी दाहक राहील असं वाटत नाही आहे. हे म्हणजे माझं मत आहे या बाबतीमध्ये. येस, ओके. आपलं किमया हॉस्पिटल जे आहे रामटेक तालुक्यामध्ये आहे. रामटेक तालुक्यामध्ये आपलं हे हॉस्पिटल जे आहे, एक 30 बेडेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. आपल्या याच्यामध्ये प्रायमरी ओपीडी बेसिसवरती सर्व्हिसेस आहेत, सेकंडरी इंडोर सर्व्हिसेस आहेत आणि एक आपल्याकडे असं समजून चला की एक नॉर्मल डिलिव्हरी, सिझरियन सेक्शनपासून जनरल सर्जरी, पेडियाट्रिक आयसीयू युनिट इथपर्यंत आपल्या फॅसिलिटी या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. आम्ही एक रामटेकसारख्या ठिकाणी सुद्धा एक 24/7 सर्व्हिसेस देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जेवढ्या काही गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना आहे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे, ESIC आहे, यांच्या मार्फत सुद्धा आम्ही पेशंट्सपर्यंत पोहोचून त्यांना कमी खर्चामध्ये आणि जिथे ते गव्हर्नमेंट स्कीम्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, फ्री ट्रीटमेंट सुद्धा देतो आहोत आपण याच्यामध्ये. म्हणून जिथे जिथे लोकांना असं वाटतं की थोडासा त्यांचा आर्थिक पाठबळ कमी आहे आणि त्यांची इच्छा आहे की आपल्याला थोडंसं कमी खर्चामध्ये चांगली ट्रीटमेंट किंवा गव्हर्नमेंट स्कीममध्ये आपण फ्री ट्रीटमेंट्स कव्हर करू शकलो, तर ते केमाय हॉस्पिटलमध्ये आपल्या इथे उपलब्ध आहेत. म्हणजे आजच्या तारखेत आपल्याकडे नॉर्मल डिलिव्हरी, सिझरियन सेक्शन फ्री होतात आहे. किडनीच्या पेशंट्स करता सुद्धा पथरीचे जे ऑपरेशन्स असं आहेत, ते पण सुद्धा आपल्याकडे पूर्णपणे 100% फ्री होतात आहे. म्हणजे गव्हर्नमेंट स्कीम्समधनं आम्ही ते आमच्या लेवलवरती करण्याचा प्रयत्न चालू ठेवतो आहे. नाही, कोविड काय आहे हे दुसऱ्या लाटेने सगळ्यांनाच कळलेलं आहे. कोविडबद्दल सतर्क राहणं खूप आवश्यक आहे आणि वारंवार जे इन्स्ट्रक्शन सांगितल्या जातात आहे की सोशल डिस्टन्सिंग फॉलो करा, मास्क वापरा, वेळच्या वेळी सॅनिटाईज करून घ्यायचं आहे, हातांची स्वच्छता काळजी घ्यायची आहे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायचं आहे, सोशल गॅदरिंग नाही करायचं आहे. हे आपल्या कोविडमध्ये जेवढे काही नियम सगळे सांगण्यात आलेले होते, ते आत्ताही आपल्याला फॉलो करायचे आहेत.
कोविड अजून गेलेला नाहीये. डेल्टा प्लसची एक टांगती तलवार आपल्या डोक्यावरती अजूनही आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि डेल्टा प्लसपासून वाचण्याकरता या सगळ्या नियमांचं पालन काटेकोरपणे करणं आवश्यक आहे. आणि व्हॅक्सिन्स जेव्हा जेव्हा आपल्याला उपलब्ध आहेत, व्हॅक्सिन्सचे 2 डोसेस आपण कव्हर करून घेणं अतिशय आवश्यक आहे. व्हॅक्सिन्स तुमची इम्युनिटी बूस्टअप करतात. व्हॅक्सिन्समुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल. ते डेल्टा प्लस तितका त्रासदायक ठरणार नाही. जे आता सांगण्यात येते आपल्याला महाराष्ट्र शासनाकडनं, तेच लक्षात ठेवायचं आहे की टोचाल तर वाचाल. तुम्हाला व्हॅक्सिन्स घेणं अगदी आवश्यक आहे. थैंक येस. परिचय देके नंबर जो नीचे चलाना सर तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन देऊन तुमचा नंबर सांगा म्हणजे ते आपण स्टिच खालती आपण रन करू. ओके. थोडक्यात 1 मिनिट. नमस्कार, मी डॉक्टर निनाद पाठक, रामटेक इथे हिमाया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा संचालक आहे. मी पिडियाट्रिशियन आणि फॅमिली फिजिशियन आहे. प्रामुख्याने मी रामटेक तालुक्यामध्ये लहान मुलं आणि बाकी जनरल फिजिशियनच्या लेवलवरती सगळे पेशंट जे आहेत इथे रामटेकमध्ये आपण कव्हर करतो आपल्या हिमाया हॉस्पिटल.